हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण कुरकुरीत असे ओल्या मक्काच्या दाण्याचे भजे. तर चला मग रेसिपी बघू. भज्यासाठी मी इथं 3 मक्काचे कणस घेतले होते आणि मक्काचे कणस हे कवळे घ्यायचे. नंतर याचे आपण दाणे काढून घेऊया. नंतर आपण इथं सर्व दाणे काढून घेतले होते. नंतर इथं आपण भज्यासाठी साहित्य बघू. भज्यासाठी मी घेतलं होतं 1 वाटी बेसन पीठ, 2 कांदे बारीक चिरलेले, कोथिंबीर, जिरे, हिरव्या मिरच्या, लसण. अगोदर आपण मक्काचे दाणे हे मिक्सरला बारीक करून घेऊया. अजिबात पाणी घालायचं नाही. नंतर आपण इथं दाणे बारीक करून घेतले. ते एका टोपल्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचे. नंतर त्याच मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेऊया. नंतर वाटण पण तयार झालं होतं. वाटणामध्ये पण मी पाणी घातलं नव्हतं. नंतर घालायचं बेसन पीठ 1 वाटी. नंतर वाटण घालायचं. नंतर बारीक चिरलेला कांदा, नंतर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, नंतर हळद आणि नंतर घालायचं चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करायचं. म्हणजेच बॅटर तयार करून घ्यायचं आपल्याला. आणि इथे मी अजिबात पाणी घातलं नाही. आणि छान असा हे बॅटर इथं तयार झालं होतं. असं आपलं इथं भज्याचं बॅटर तयार झालं. नंतर इकडे मी कढाई पण तापायला ठेवली होती. तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं अगोदरच. नंतर तेल गरम झाले की भजे टाकून घेऊया. व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं सोनेरी कलर येईपर्यंत. आणि ओल्या मक्काच्या दाण्याचे भजे खरंच खूप छान लागतात. कुरकुरीत झाली होते. एकदा नक्की ट्राय करा. खायला खरंच खूप टेस्टी होते. नंतर मी एका टिश्यू पेपरवर काढून घेतले आणि बाकीचे जे भजे आपले राहिले होते ते पण तळून घेतले. नंतर ते पण काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता छान असा कलर आला होता आपल्या भज्यांना. आणि एकदा नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे. आपण मुंगाच्या डाळीचे बेसन पिठाचे भजे तर खूप खाल्ले आहे, पण ओल्या मक्काच्या दाण्याचे भजे एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.